नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण काही गणिताचे प्रश्न पाहणार आहोत। 5 प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणारे, संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे। मित्रांनो, आगामी काळामध्ये होणारे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत। पहिला प्रश्न आहे, अमितने जयंतीकडून 11,000 रुपये एवढी रक्कम वार्षिक 10% दराने घेतली। आता वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाने कर्जाऊ घेतली। सर्व थकबाकी भरण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी या ठिकाणी अमितला लागला, तर त्यांनी किती रक्कम दिली, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले। म्हणजे अमितने काय केलं, जयंतीकडनं 11,000 रुपये घेतले आणि हे 11,000 रुपये वार्षिक गणनेनुसार 10% दराने घेतले आणि हे चक्रवाढ व्याजाने या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी 2 वर्षानंतर भरले, तर त्याने एकूण किती रक्कम भरली, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर हा प्रश्न मित्रांनो TCSने क्लर्क पदासाठी BMC मध्ये जे काही क्लर्क पदाची भरती झाली, या भरतीमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे, TCSने विचारलेला प्रश्न आहे। हा प्रश्न कशा प्रकारे सॉल्व करायचा होता, तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे, किती हजार रुपये घेतले, 11,000 रुपये या ठिकाणी घेतलेले। कर्जाऊ किती, 11,000 रुपये या ठिकाणी घेतलेले। किती घेतले मित्रांनो, 11,000 रुपये घेतले। आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या ठिकाणी चक्रवाढ व्याज या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांनी चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे। मग काय करायचं मित्रांनो, हे 11,000 रुपये या ठिकाणी घेतलेले। किती, 11,000 रुपये। आता हे किती, 2 वर्षासाठी घेतलेले आहेत। किती, 2 वर्षासाठी घेतलेले आणि वार्षिक दर किती आहे, 10%। 10% याचा अर्थ 100वर 10 रुपये जास्त। पहिल्या वर्षी 110 मिळणार आहेत 100वर, दुसऱ्या वर्षी सुद्धा 110 मिळणार आहेत, कारण की 10% व्याजदर असणार आहे आणि 2 वर्षाचा आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। ठीक आहे। आता मित्रांनो, काय करायचं, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 1 0 कटला, हा 1 0 कटला, हा 0, हे 2 0 कटले आणि वरचे सुद्धा 2 0 या ठिकाणी कटणार आहे। मग आपल्याला काय करायचं, 110 गुणाकारामध्ये 11, गुणाकारामध्ये 11 जर केला तर किती येते मित्रांनो, 121। किती येते, 121। मग हे 11 वरची 1 0 आपण या ठिकाणी आता दोघांचा जर गुणाकार जर केला, 110 आणि 121चा जर गुणाकार जर केला, तर 0 आपण जशाच तसं ठेवू। त्याच्यानंतर 11 1 11, 11 शिला 1 हातचा आला मित्रांनो 1, 11 2 22, 22 आणि 1 23, 23 शिला मित्रांनो 3 हातचा आला 2। परत 11 1 11, 11 आणि हे 2 12 आणि 13, 11 हे 2 12 आणि 13, म्हणजेच ती रक्कम किती असणार आहे, 13,310 रुपये एवढी रक्कम या ठिकाणी 2 वर्षाच्या नंतर अमितला जयंतीला द्यावी लागली। म्हणजे अमितने 11,000 रुपये घेतले होते, 2 वर्षाच्या नंतर चक्रवाढ व्याजाने वार्षिक 10% दराने 2 वर्षानंतर त्याला किती द्यावे लागले, 11,000चे त्याला द्यावे लागले 13,310 रुपये एवढे पैसे या ठिकाणी द्यावे लागले। म्हणजे ऑप्शन क्रमांक कितीमध्ये, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये 13,310 रुपये। ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर। आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। मित्रांनो, IBPS आणि TCS यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जवळपास मित्रांनो पूर्णपणे 99.99% साम्य TCS आणि IBPSच्या गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयामध्ये हे लक्षात ठेवायचे। ठीक आहे। त्याच्यामुळे TCSची जरी तयारी केली तरी सुद्धा तुमची IBPSची तयारी गणित आणि बुद्धिमत्तेची 100% या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आता या ठिकाणी काय दिलेले, 2 नंबरचा प्रश्न। 2 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेले, काय म्हणतो प्रश्न, आता शिक्षक भरती जी काही चालू आहे त्यामध्ये यावर मित्रांनो 100% भर दिला जात आहे। 10 ते 15 क्वेश्चन या ठिकाणी तर्क अनुमानावर विचारले जात आहेत। आपल्याला हे काय विधाने दिली जातात, या विधानावरून मित्रांनो आपल्याला 2 किंवा 3 विधाने दिली जातात, यावरून आपल्याला वेन डायग्राम काढावी लागते आणि मग त्या वेन डायग्रामचा आधार घेऊन आपल्याला हे निष्कर्ष या ठिकाणी काढावे लागतात। कसे तर या ठिकाणी आपण पाहूयात। हा प्रश्न सुद्धा कार्यकारी सहाय्यक, संपूर्ण प्रश्न मित्रांनो हे कार्यकारी सहाय्यक BMC या पदामध्ये, BMC मध्ये जी काही कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक या पदाची भरती झाली त्यामधले हे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। काय म्हणजे, कोणतेही विजार ही टाय नाही। कोणतीही विजार काय, कोणतीही विजार या ठिकाणी कोणतीही विजार, कोणतीही विजार, कोणतीही विजार काय नाही, तर कोणतीही विजार या ठिकाणी काय नाही, टाय नाही। काय मित्रांनो, टाय नाही। कोणतीही विजार टाय नाही आहे आणि कोणतीही टाय हा बूट नाही आहे। म्हणजे कोणतीही जी काही टाय आहे तरी कोणतीही टाय या ठिकाणी काय नसणारे, बूट नाही, बूट नाही। ठीक आहे। आता या डायग्रामचा आधार घेऊन आपल्याला हे जे काही निष्कर्ष दिले हे निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत। कोणताही बूट हा विजार नाही, कोणताही बूट हा विजार नाही। या ठिकाणी बूट आहे आणि या ठिकाणी विजार आहे, याचा काही प्रकारे विधानामध्ये आपल्याला संबंध सांगितलेला आहे का नाही, म्हणजे असू सुद्धा शकतात आणि नसू सुद्धा शकतात। हे शक्यतेमध्ये आपण 100% आहेच म्हणून हे म्हणू शकत नाहीत आणि नाही सुद्धा आपण म्हणू शकत नाहीत, म्हणून या ठिकाणी पहिलं ऑप्शन गेलं।
दुसरं ऑप्शन काय म्हणते पहा, काही बूट हे विजारी आहेत. काही बूट हे काही जे काही बूट आहेत हे काही बूट काय आहेत मित्रांनो या ठिकाणी विजारी आहेत म्हणते. मग काही बूट हे विजारी आहेत सुद्धा आणि नाही सुद्धा, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा या ठिकाणी म्हणजे दोन्ही सुद्धा विधाने या ठिकाणी या आकृतीवरून आपल्याला दिसत नाहीत. कारण की काय म्हणते पहा, काही बूट हे विजार आहेत. पहा बुटचा आणि विजारचा काही संबंध नाही या ठिकाणी नाही म्हणतोय. म्हणजे असू सुद्धा शकतात आणि नसू सुद्धा शकतात. कारण की जे काही विधानामध्ये जर आपल्याला असं म्हणलं असलं की काही म्हणजे असं जर म्हणलं असतं की विजार हे बूट नाहीत तर आपण या ठिकाणी हे विधान सत्य मानलं असतं. परंतु यामध्ये विधानामध्ये तसे कोणत्याही स्वरूपामध्ये फक्त विधानामध्ये काय म्हणले की काही जे काही विजारी आहेत ह्या कोणतीही विजार या ठिकाणी टाय नाही आणि कोणतीही टाय या ठिकाणी बूट नाही. म्हणजे विजारीचा आणि बुटाचा संबंध आपल्याला या ठिकाणी या विधानामध्ये बिलकुल काही दिलेलं नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये आपण शक्यता काढू शकतो परंतु परफेक्ट आहे किंवा नाही हे विधान काढू शकत नाहीत. म्हणजे दोन्ही सुद्धा विधाने या ठिकाणी तार्किकदृष्ट्या तर्कसंगत नसणार आहेत. म्हणजे 1 आणि 2 हे दोन्ही सुद्धा तर्कसंगत नाहीत. पहा 1, 2 दोन्ही तर्कसंगत आहेत. केवळ 2 तर्कसंगत, 1, 2 दोन्ही तर्कसंगत नाहीत. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा आता 3 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो आपल्याला काय दिलं आहे, सरळ व्याजाने. पहा सरळ व्याजाने वार्षिक 11% दराने 2000ची रक्कम 2330 रुपये इतकी होण्यासाठी लागणारा कालावधी शोधा, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला. आता सर्वप्रथम तर मित्रांनो आपल्या लक्षात काय आलं पाहिजे की सरळ व्याजाने या ठिकाणी रक्कम घेतलेले 11% दर आहे आणि 2000 रुपये मुदल आहे. 2000 रुपये मुदल आहे आणि ही मुदलाची रक्कम किती 2330 झाली. सरळ व्याज किती झालेले मित्रांनो 2330 रुपये झालं. म्हणजे याचा अर्थ या 2000 त्याला किती रुपये जास्त सरळ व्याज मिळालं तर सरळ व्याज या ठिकाणी 330 रुपये. हे काय सरळ व्याज आहे किती आहे मित्रांनो, सरळ व्याज या ठिकाणी 330 रुपये. किती आहे 330 रुपये सरळ व्याज आहे. मग सरळ व्याज जर 330 रुपये असेल तर सरळ व्याजाचं बरोबर काय मुद्दल किती आहे मित्रांनो, मुद्दल आहे या ठिकाणी 2000. मग लिहून घ्या मुद्दल गुणाकारामध्ये दर किती आहे मित्रांनो 11% दर आहे. आणि कालावधी आपल्याला काढायचा आहे तर कालावधी आपल्याला माहीत नाही म्हणून कालावधी आपण 100 मानूयात. आणि छेदामध्ये मित्रांनो काय होणार आहे 100. छेदामध्ये काय या ठिकाणी 100 होणार आहे. मग याचा आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागणार आहे. तिरपा गुणाकार करायचं झालं किंवा आपण या ठिकाणी डायरेक्ट हे 2 शून्य या ठिकाणी कॅन्सल करू शकतो. हे 2 शून्य आपण कॅन्सल या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. हे 2 शून्य कॅन्सल झाल्याच्या नंतर काय होणार मित्रांनो, हे 20 आणि हे 11 या 300च्या ठिकाणी काय जाणार भागाकारामध्ये जाणार. पहा 20 गुणाकारामध्ये 11 हे काय गुणाकारामध्ये 11. आता 20 वरचा 1 शून्य कॅन्सल होणार. 330 वरला सुद्धा 1 शून्य कॅन्सल होणार. मग 11 1 11, 11 तिरिक 33, 11 तिरिक 33. म्हणजे आपलं समोर 100 बरोबर काय आलं मित्रांनो, 100 बरोबर या ठिकाणी आलेले आपलं 3/2. किती आलं मित्रांनो 3/2 आलेले. आता 3/2 आल्याच्या नंतर काय केलं आपण, या 2 जर आपण 3ला जर भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार मित्रांनो 1.5 म्हणजे दीड. कितीचा जाणार 1.5 वर्ष. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 1.5 वर्षाचा कालावधी या ठिकाणी लागणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1.5 कितीमध्ये दिलं, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार मित्रांनो 1.5%. मित्रांनो हे प्रश्न टेटला सुद्धा विचारले जात आहेत आणि टेटलाच मित्रांनो अतिशय सोपे प्रश्न विचारले जात आहेत. आता मित्रांनो मी टेटचा जो काय पेपर दिला त्या पेपरमध्ये सरळ एक प्रश्न होता की अनिल म्हणजे पहा अनिल हा सोमवारपासून शनिवारपर्यंत हा प्रत्येक दिवशी 7 तास काम करतो. आणि रविवारच्या दिवशी हा 2 तास काम करतो. रविवारच्या दिवशी काय करतो 2 तास काम करतो. रविवारच्या दिवशी काय करतो 2 तास काम करतो. रविवारच्या दिवशी काय करतो तर 2 तास काम करतो. तर त्याचं 3 आठवड्याचं काम किती, अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी टेट परीक्षेमध्ये विचारला होता. म्हणजेच मित्रांनो रविवारपासून शनिवारपर्यंत 7-7 तास जर धरले प्रत्येक दिवसाचे तर एका आठवड्याचं काम किती होणार, या ठिकाणी 6-7 42 आणि रविवारचं 2 तास. म्हणजेच एका आठवड्याचं काम किती होणार 44. एका आठवड्याचं काम होणार 44 आणि 3 आठवड्याचं काम आपल्याला काढायचं. म्हणजे याला 3 न गुणाकार करायचा. याला 3 न गुणायचं तर डायरेक्ट 132 आन्सर या ठिकाणी होतं. आणि तेच मित्रांनो आन्सर या ठिकाणी या प्रश्नाचं होतं. अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जात आहेत. काही सोपे सुद्धा प्रश्न आहेत, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 4 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, तर पहा मित्रांनो हा 4 नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. 4 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, ABC मिळून एक काम 4 दिवसामध्ये पूर्ण करतात. जर त्याच कामाला A
हा एकट्याने 8 दिवसामध्ये पूर्ण करतो, बी हा तेच काम एकट्याने 12 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो, तर सी हा एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले. म्हणजे पहा ए प्लस बी प्लस सी हे तिघं मिळून एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात, एक काम 4 दिवसामध्ये पूर्ण करते. मग आपल्याला काय म्हणले, आपल्याला एचं काम दिलेले आणि बीचं काम दिले, म्हणजे हा ए हा एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो, 8 दिवसामध्ये करतो. बी हा काय करतो, बी हा तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो, तर बी हा तेच काम या ठिकाणी 12 दिवसामध्ये पूर्ण करतो. आणि या सीचं काम आपल्याला जशास तसं ठेवायचं आहे, म्हणजे सी हा ते काम किती 1 दिवसामध्ये पूर्ण करेल असं आपण या ठिकाणी मानू शकतो. आता हे तिघे मिळून किती 4 दिवसामध्ये करत आहे. ठीक आहे, मग आपण याला काय करू शकतो मित्रांनो, या ठिकाणी हे याचाच लसावी समान करू शकतो. मग लसावी समान करायचा असेल तर आपण या 12ने तिरपा गुणाकार करू शकतो, आणि 12ने गुणाकार केल्याच्या नंतर 12 × 1 = 12 प्लस 8 × 1 = 8 आणि 12 × 8 = 96. 12 × 8 किती मित्रांनो 96 प्लस 1 सी बरोबर काय झाला 1/4 झाला, 1/4 झाला. मग काय करायचं आता, हे 12 आणि 8 किती झाले मित्रांनो 20 झाले, म्हणजे 20 किती झाले 96, 20/96 किती झाली या ठिकाणी, या ठिकाणी झाले 20/96. 20 या दुई या ठिकाणी खोडून टाकलं तर 20/96 झालं, 96 झालं. ठीक आहे, मग आता आपण काय करतो, हे 20/96 काय केलं, हे इकडे आपण मायनस करू शकतो. मायनस गेल्याच्या नंतर काय होणार मित्रांनो 20/96, प्लसच्या इकडे गेल्याच्या नंतर मायनस होणार 20/96. आता 96 झाल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी याचा तिरपा गुणाकार करू शकता, किंवा या ठिकाणी हे जे काही 96 तुम्हाला दिसत आहे, या 96 हे 96 इकडे गेल्याच्या नंतर काय होणार, इकडे मायनसमध्ये गेल्याच्या नंतर याला आपण 2 सुद्धा आपण डायरेक्ट भाग देऊ शकतो. 2ने भाग दिला तरी 10चा भाग जाणार, त्याच्यानंतर इथं 2 जर भाग जर दिला तर 48चा जाणार, 48चा परत 2चा जर दिला तर 5 2 10 आणि या ठिकाणी 24चा येणार, कितीचा येणार 24चा येणार. म्हणजे आपलं काय होणार 1/4 1/4 मायनस 5/24, 5 काय होणार मित्रांनो 24 होणार. ठीक आहे, ठीक आहे, मग काय करायचं आता, या ठिकाणी 24 छेदामध्ये 4 आणि 24 आहेत. आता जर तुम्हाला एखाद्या छेदाची आणि अंशाची बेरीज वजाबाकी जर करायची जर असेल तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागतं, छेद समान करावे लागतात. मग छेद समान करण्याच्या 2 पद्धती, एक तर लसावी पद्धत किंवा एक तर तिरपा गुणाकार. ठीक आहे, मग या ठिकाणी जर आपण लसावी जर काढला तर 24 × 24 आणि 4 × 24, म्हणजेच या 4ला जर आपण 6ने जर गुणलं तर 24 येणार आहे. म्हणून या ठिकाणी 6 वरती सुद्धा लिहावे लागतील, मायनस 24 × 24 आणि 5 × 1 = 5 म्हणून 5 जशास तसा राहील, आणि या दोघाचा लसावी आला 24. आता 6 मधून 5 गेल्याच्या नंतर 1 राहिला आणि हा 24 जशास तसा राहणार. म्हणजेच सी हा एक ते काम किती दिवसामध्ये करणार आहे, तर सी हा एकटा ते काम 24 दिवसामध्ये करणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलाय, एक किरकोळ विक्रेता रुपये 225ला रेडिओ खरेदी करतो, त्याचा वरकड. आता पहा हा शब्द मी मुद्दा म्हणून चेंज केलेला नाही, हा TCSने वापरलेला शब्द आहे. वरकड म्हणजे मित्रांनो आगाऊ खर्च किंवा त्या रेडिओला दुरुस्त करण्यासाठी लागलेला खर्च लक्षात ठेवा, किंवा तो रेडिओ आणण्यासाठी लागलेलं भाडं, हे काहीतरी मित्रांनो वरकड म्हणजे काय, ते जास्ती म्हणजे जास्तीचा खर्च त्याचा. म्हणजे पहा 225 रुपयाला विकत घेतला आणि त्याचा एक आपण समजूयात की त्याची सेल घेण्यासाठी आपल्याला किती या ठिकाणी 15 रुपये जास्त द्यावे लागले. 15 रुपये जास्त द्यावे लागले. आणि तो व्हिडिओ त्यांनी रेडिओ, आता व्हिडिओ झाले तर तो रेडिओ त्यांनी 300 रुपयाला विकला, तर त्या किरकोळ विक्रेत्याची नफ्याची टक्केवारी किती, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले. म्हणजे पहा ए या व्यक्तीने, आपण असं म्हणू शकतो की ए या व्यक्तीने एक रेडिओ खरेदी केला, तो किती 225 रुपयाला खरेदी केला. ठीक आहे, 225 रुपयाला खरेदी केला, परंतु त्याला त्यामध्ये शेल नसल्यामुळे त्याने 15 रुपयाची शेल घेतली. 15 रुपयाचे शेल घेतले, याचा अर्थ त्याला किती रुपये पडला हा, म्हणजे इथं 5 टाकला 30, म्हणजे 240 रुपयाला हा पडला. किती 240 रुपयाला त्याला हा रेडिओ पडला. म्हणजे 240 रुपये त्याची पूर्णपणे किंमत त्या रेडिओची झाली. मग 240ला त्यांनी रेडिओ विकत घेतला आणि त्याने काय केला, तो 300 रुपयाला विकला. म्हणजे मला सांगा 240 रुपयाचे त्याने 300 रुपये घेतले, म्हणजे या 240 रुपयावर त्याने किती रुपये जास्त घेतले, 60 रुपये. मग मला सांगा 240 रुपयावर 60 रुपये जास्त, तर 100 वर किती जास्त टक्केवारी, म्हणजे किती 100 वर किती जास्त, अशा स्वरूपाचा. आता आपल्याला तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार करायचा म्हणजेच काय करायचे, 60 गुणाकारामध्ये 100
गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये 240. आता पहा 60 वरचा एक शून्य कॅन्सल झाला, 240 वरचा एक शून्य कॅन्सल झाला. 6 जर आपण 24ला भाग जर दिला तर 6 1 6, 6 चौक 24, 6 3 18, 6 चौक 24, 4चा भाग गेला. आता 4चा भाग गेल्याच्या नंतर हा 1 आणि ह्या 100चा गुणाकार जर केला तर 100 1 100च येणार. आणि छेदामध्ये हे जे काही 4 आहेत हे 4 या ठिकाणी आपण जर केले, याचा जर भाग जर दिला तर 4 1 4, 4 2 8, राहिला 2 4 25, म्हणजेच 25% नफा या ठिकाणी झालेले. किती? 25% नफा. ऑप्शन कितीमध्ये पहा, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा सुद्धा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता. हा प्रश्न मित्रांनो TCSने विचारले. कार्यकारी सहाय्यक BMC, कार्यकारी सहाय्यक या पदासाठी BMCमध्ये TCSने हे सर्व प्रश्न विचारले होते. आणि हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला आगामी काळामध्ये नगर परिषदची भरती TCS घेण्याची शक्यता दाट असल्यामुळे हे प्रश्न तुम्हाला 100% दिशादायक ठरणार आहेत. आणि आजपासून मित्रांनो आपण असेच या ठिकाणी जे काही नगर परिषदची भरती TCS घेणार आहे तर TCSच्या दृष्टिकोनातून आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर रेग्युलर टाकणार आहोत. त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आजपासून मित्रांनो TCSचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण दररोज डेली या ठिकाणी घेणार आहोत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.